यापुढची बातमी आहे सोलापूरमध्ये बरसलेल्या धोधो पावसाची। सोलापूर शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं। बुधवारी मध्यरात्री सुरू झालेली पावसाची रिपरिप गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होती। या सगळ्या काळात तब्बल 118 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे आणि अचानकपणे पडलेल्या पावसाने सोलापूरकरांची चांगलीच तारांबळ झाली। अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आणि लोकांना रात्र जागून काढावी लागली आहे। सोलापुरात ढगफुटी सदृश पाऊस। रात्रभराच्या पावसानं अवघं सोलापूर पाण्याखाली। ओढे, नाल्या, नद्या ओव्हरफ्लो। सोलापूर धुळे महामार्ग पाण्याखाली। शेकडो घरात शिरलं पाणी। आमच्या गल्लीत टोटल 12 गाड्या वाहून गेले, अनेक रिक्षा पालट्या पडले। लेकरा बाळांसह नागरिकांची रात्र घराबाहेरच। रात्री एक पासून आम्हाला लहान लहान मुलगा आहे, त्यांना घेऊन बाहेरच बसले। बुधवारची रात्र सोलापूरकरांसाठी वैऱ्याची रात्र ठरली। अचानक बरसलेल्या जोरदार पावसानं सोलापुरात जिकडे पाहावं तिकडे पाणीच भरलेलं पाहायला मिळतंय। पावसामुळे सोलापूर धुळे महामार्ग पाण्याखाली गेलाय। शहरातल्या शेळगी भागातील पुराची भीषण परिस्थिती ही ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहे। दहिटणे येथील ओढा ओसंडून वाहत असून शेळगी इथल्या अनेक घरात पाणी शिरलंय। कुमारस्वामीनगर परिसरात 2000 घरात पाणी शिरलेलं असून नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। तर अक्कलकोट रोड परिसरातील तुळा शांतीनगर, मल्लिकार्जुन नगर, जुना विडी घरकुल परिसर आणि अक्कलकोट नाका परिसरात शेकडो नागरिकांच्या घरात नाल्याचं पाणी शिरलंय। पाण्यामध्ये कुठे लेकरू जातंय की काय की म्हणून रातभर झोप नाही, रातभर त्रास, शुगर आहे, बीपी आहे, मला लई त्रास व्हायला लागला। मला आता तर लई त्रास व्हायला लागला। ते पाण्यामध्ये बसून करून पूर्ण पलंगावर आलं होतं पाणी। घरात समजा सत्यानाश झाला बघा। कूलर, फ्रीज समजा माझे पाकिट समजा गेले, कानातले, गळ्यातले समजा तिच्यामध्ये ठेवत होते मी। रात्रभर आम्ही जागरण केलेलं आहे। पूर्ण पाणी भरलंय, अजिबात पाणी जायला येणे, जमिनीतून पाणी यायला, बाहेरनं पण पाणी यायला लागलंय। सगळं गाड्या गेल्या, राशन सगळं नुकसान झालं। बस रात्रभर आम्ही जागलो, जर बसायला उठायला अजिबात जागा नाही। पाणीचा तर आम्हाला लई त्रास आहे। तर हमेशा पाऊस आला की येच बोम असतं। आता 30 ते 35 वर्ष झालं आम्हाला येच त्रास आहे पाण्याचं, आणि झोप येत नाही, काय पण हे पाणी कवा शिरतंय कवा नाही ते माहीतच पडत नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या संबंधित बोलणं झालेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलेलं आहे की सर्वांना ज्यांचे नुकसान झाले त्या सर्वांना मदत करण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे। जिल्हाभरात झालेल्या जोरदार पावसानं अक्कलकोट तालुक्याला मोठा फटका बसलाय। बोरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं बादोला बुद्रुक ते शिरवळ गावाजवळच्या ओढ्याला पाणी आलं आणि हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे। पावसाने सगळं वाट लावून टाकले, सोयाबीन गेलं, उडीद गेलं, सगळं वाहून गेलं, मिरची सहित वाहून गेलं। आता काय खायचं, एवढं खर्च काढलंय, 1 रुपयाचं हे झालं, सगळं नुकसान झालंय। पाणीनं सगळं फार वाढणारा गिंगारा सगळं फोडून गेलं, इकडं काहीच राहिलं नाही। कसं करायचं आम्ही? ढगफुटी सदृश पावसानंतर बोरी नदीवरच्या मध्यम प्रकल्पातनं विसर्ग वाढवला गेला। त्यामुळे वागदरी ते सिरसी या गावाला जोडणारा मार्ग पूर्णतः बंद आहे। काल दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळं सिरसी येथल्या ओढ्याला प्रचंड प्रमाणात पाणी आलेलं आहे। सिरसी गावाच्या बाजूनं पूर्ण पाणी वेढा घातल्यामुळं सिरसी गावामध्ये 100 लोक सध्या अडकलेले आहेत, परंतु गावात पाणी घुसलेलं नाही, त्यामुळे ते लोक सेफ आहेत। एका रात्रीत बरसलेल्या पावसानं सोलापुरातलं जनजीवन विस्कळीत झालंय। सोलापूर ते होडगी रस्ता बंद असून होडगीच्या सांडव्यावरनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। ठिकठिकाणी रस्त्यांना नद्यांचं रूप आलंय। पूल पाण्याखाली गेलेत, तर घरातही पाणी शिरलंय।
आणि या परिस्थितीला पावसासोबतच पालिकेनं वेळेत न केलेली नालेसफाईची कामं जबाबदार असल्याचं सांगितलं जातंय. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.